सावंत सर अंदुर्ले गावचे रहिवासी आहेत आणि विशेष म्हणजे सावंत भोसले परिवारामधील ते सदस्य आहेत, आमचे वंश बांधव आहेत आणि सरांची अनेक दिवसापासूनची इच्छा होती की आपण या ठिकाणी यावं आणि आपली कुलस्वामिनी श्रीदेवी भवानी मातेच्या चरणी आपली संगीत सेवा रुजू करावी। आणि आजचा दिवस, आजचा क्षण खूप सुंदर आहे, कारण तो योग आजमून आलेला आहे आणि सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर सरांची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे, तर या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते। आणि विशेष म्हणजे सरांची ओळख काय करून देणार आहे आणि पखवाज वादनामध्ये अलंकार ही पदवी सरांनी प्राप्त केलेली आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांचा एक छोटेखानी परिचय या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे। म्हणजे सरांचं संगीत क्षेत्रामध्ये काय योगदान आहे किंवा सरांच्या कार्याची व्याप्ती काय आहे ही या निमित्ताने आपल्याला समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करता येईल। आदरणीय महेश विठ्ठल सावंत सर पखवाज वादनामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी ओळख आणि पखवाज वादनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा सरांचा प्रयत्न। खरं तर सरांनी या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि स्वतः बरोबरच पखवाज वादनाला सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा सरांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। सरांचे गुरुवर्य आहेत डॉक्टर सखाराम बाळापरब दादा परब आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा सर आज पुढे चालवत आहेत आणि निश्चितच सरांची जी सर्व शिष्य मंडळी आहे, हे सर्व जे विद्यार्थी आहेत ती सरांच्या गुरूंचा वारसा जसा सरांनी पुढे सुरू ठेवलेला आहे तसा सरांचा वारसा हा जो सांगीतिक क्षेत्रामधला जो वारसा आहे तो वारसा हे सर्व विद्यार्थी पुढे चालू ठेवणार आहे आणि निश्चितच सरांप्रमाणेच आपली एक सुंदर अशी ओळख संगीत क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा, वादन क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पखवाज वादनामध्ये सन 2008 मध्ये सिंधुदुर्गातून प्रथम आलेल्या गुरुवर्यानंतर पखवाज वादनाच्या परीक्षेमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज यांची पखवाज विशारद ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये सर उत्तीर्ण झालेले आहेत आणि तिथूनच सरांच्या खऱ्या अर्थाने ज्याला माइलस्टोन म्हणतात तर तिथून एक वेगळी उंची सरांच्या सांगीतिक क्षेत्राला त्या तिथून सुरुवात झालेली आहे। खरं तर असं असतं की सूर्याचं वर्णन आपण करू शकत नाही, कारण सूर्याच्या जास्त जवळ जाता येत नाही, कारण त्याचं तेज एवढं असतं की किती वर्णन करावं असं म्हणजे कठीण गोष्ट आहे ती, म्हणजे शब्दामध्ये ते मांडता येत नाही। तसं सरांचं या ठिकाणी कार्य आहे। सिंधुदुर्गातून प्रथम पखवाज वादनात विशारद नंतरची अतिउच्च अशी अलंकार पदवी सन 2016-17 मध्ये त्यांनी प्राप्त केलेली आहे। मला वाटतं ह्याच्यासाठी सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि पुन्हा उल्लेख करावासा वाटतो की सर आमचे वंश बांधव आहेत आणि या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत आणि संगीत क्षेत्रामध्ये अशी मान्य व्यक्ती आम्हाला या ठिकाणी लाभणं आणि त्यांना प्रत्यक्ष आम्हाला इथं बघता येणं, अनुभवता येणं, पाहता येणं हा एक खूप सुंदर असा अनुभव आहे। त्यानंतर पखवाज वादनामध्ये ऑल इंडिया रेडिओच्या प्रथम चाचणीतच हे बी ग्रेड त्यांनी प्राप्त केलेली आहे, म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही। विद्यार्थ्यांना पखवाजचा परीक्षा अभ्यासक्रम सोपा व्हावा म्हणून मृदुंग धाधा हे पुस्तक लिहून त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि मला वाटतं निश्चितच कोरोना काळामध्ये किंवा ज्या कालावधीमध्ये विद्यार्थी थेट सरांपर्यंत पोहोचू शकत नव्हते अशा कालावधीमध्ये या पुस्तकाचा निश्चितच उपयोग झालेला आहे आणि अन्य सुद्धा जे विद्यार्थी आहेत ज्यांना पखवाज वादनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे तर त्यांना सुद्धा या पुस्तकाचा निश्चितच उपयोग झालेला आहे आणि यापुढेही पुढे विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग होणार आहे। त्यानंतर आळंदी येथे झालेल्या विश्वविक्रमी सांप्रदायिक नादब्रह्म मृदुंगनाद या झालेल्या कार्यक्रमामध्ये सर आपल्या 200 विद्यार्थ्यांसह सहभागी झालेले होते आणि अतिशय सुंदर असा तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला होता। यापुढे पुणे येथील गोडसे केंद्रातून अलंकार पूर्ण पखवाज
झालेले होते. केवळ राज्य स्तरावर नाही तर देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सरांनी आपल्या कार्याचा उल्लेख आलेख जो आहे तो चढता ठेवलेला आहे आणि एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. दिल्ली येथे झालेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग श्री रविशंकर हे आपल्या सर्वांना परिचित आहेत. तर यांच्या झालेल्या वर्ल्ड कल्चर मध्ये 35,000 कलाकार वेगवेगळ्या देशांमधून सहभागी झालेले होते, वेगवेगळे विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या समोर नाद मृदुंग हा कला आविष्कार त्यांनी सादर केलेला आहे. म्हणजे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की आज जे कलाकार आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत ते केवळ राज्य पातळीवरचे नाही आहेत, देश पातळीवरचे नाही आहेत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सुद्धा झालेल्या अनेक भजन स्पर्धांमधून उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून त्यांना वैयक्तिक पारितोषिक प्राप्त झालेले आहे. मला वाटतं अशा प्रकारचा एखादा उमेदवार किंवा एखादा स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं, सरांसारखा स्पर्धक सहभागी होणं म्हणजे मला वाटतं त्या स्पर्धेचं मोठं यश आहे. अशा प्रकारचं उत्कृष्ट पखवाज वादक त्याच्यात सहभागी होणं. ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक कैलासवासी नंदू होणं यांच्यासह अनेक नामवंत गायक तसेच भजनी बुवा यांना साथ संगत तसेच स्वतंत्र पखवाज वादनाचे सुद्धा कार्यक्रम सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई, रत्नागिरी, पुणे अशा अनेक ठिकाणी सरांचे कार्यक्रम होत असतात आणि या कार्यक्रमामधून सरांच्या कार्याची जी उंची आहे ती निश्चितच वाढत गेलेली आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जगन्नाथ संगीत विद्यालय या नावाने मृदुंग, पखवाज वादन तसेच ढोलकी वादनाचे वर्ग चालू आहे. अगदी आपल्या जवळ सांगायचं तर सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा सरांचे एक वर्ग चालू आहे आणि म्हणजे सरांचा असा प्रयत्न आहे की जर मी प्रत्येक विद्यार्थी जर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी वर्ग ठेवून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांची जी संगीताची आवड आहे ती वाढत न्यायची आहे. पखवाज वादनाचे शास्त्रीय शिक्षण अनेक विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत आणि अनेक विद्यार्थी विशारद पदवी प्राप्त केलेली आहे विद्यार्थ्यांनी. आणि आता सुद्धा हे जे सगळे चिमुकले म्हणजे काही विद्यार्थी तर एवढे छोटे आहेत की ते वाद्य ते विद्यार्थी कसं हाताळत असतील असे मला सुद्धा उत्सुकता वाटते. मागाशी ज्यावेळी ते गाडीतून उतरत होते त्यावेळी एवढे छोटे छोटे आहेत की कशी त्यांची बोट त्या वाद्यावर फिरत असतील तर ते प्रत्यक्ष बघता येईल. म्हणजे ती सुद्धा एक आवड ह्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम सुद्धा सरांनी केलेलं आहे. गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या वतीने होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षक म्हणून सुद्धा सरांनी कार्य केलेलं आहे आणि जवळजवळ 25 वर्ष संगीत क्षेत्रामध्ये सर कार्यरत आहेत. पखवाज वादन असेल, ढोलकी वादन असेल तर या क्षेत्रामध्ये सर कार्यरत आहेत. झी मराठी वाहिनीवरील पखवाज सोलो वादन तसेच भजन गायन यांना साथ संगत असणारा जो कार्यक्रम आहे आपल्या परिचयाचा त्याला हवा येऊया तर या कार्यक्रमात कणकवली दौऱ्यामध्ये दशावतार या लोककलेला मृदुंग साथ संगत सुद्धा सरांनी दिलेली आहे. दरवर्षी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर संगीत कार्यशाळा, संगीत महोत्सव इत्यादी उपक्रमामध्ये सरांचा नेहमी पुढाकार असतो. म्हणजे हे जे व्रत आहे संगीत सेवेचं, पखवाज वादनाचं ते व्रत जास्तीत जास्त पसरत जावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे, समाजामध्ये आता जास्तीत जास्त प्रचार व्हावा याच्यासाठी सर नेहमीच प्रयत्नशील आहे. झी मराठी वाहिनीवरील जल्लोष गणरायाचा या कार्यक्रमामध्ये सलग 2 वर्ष भजनी सामना कार्यक्रमामध्ये पखवाज तसेच ढोलकीचे साथ संगत सरांनी केलेले आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा आपली सेवा बजावत असताना जो पोपट मार्ग आहे किंवा नेहमीचा मार्ग आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी आपल्याला करता येईल काय किंवा विशेष काहीतरी करता येईल काय, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये निर्माण करता येईल काय असं त्यांचा नेहमी प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी त्यांनी काही अभिनव उपक्रम, नवीन प्रयोग, नव्या पद्धतीने काही प्रयत्न करण्याचा सुद्धा सरांचा त्या ठिकाणी मानस आहे किंवा त्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयत्न सुद्धा केलेले आहेत.
एकाच रंगमंचावर एकाच वेळी 5 मृदुंग ते 151 मृदुंग म्हणजे 5 मृदुंगांची साथ असणारा कार्यक्रम असेल किंवा 151 मृदुंगांची साथ असणारा कार्यक्रम असेल यांचे संयुक्त सोलो वादन आणि जुगलबंदी यांचं प्रथम त्यांनी सिंधुदुर्गामध्ये आयोजन केलेलं आहे। हा मोठा मान आहे, सरांना मिळालेला मान तर आहे, पण सरांच्या या कार्यामुळे आपल्या जिल्ह्याला तो मिळालेला एक फार मोठा मान आहे। त्याचप्रमाणे एक पकवास आणि 11 ढोलकी यांची जुगलबंदी यांचं कौतुकास्पद यशस्वी प्रयोग सुद्धा सरांनी केलेला आहे। शास्त्रीय कथा नृत्य आणि त्याला 101 पकवास यांची साथ संगत असा प्रथमच अनोखा कलाविष्कार सादर करण्याचा बहुमान सुद्धा सरांना मिळालेला आहे। मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत जे प्रत्यक्ष ही जुगलबंदी किंवा काही गोष्टी आहेत या ठिकाणी जे संगीत प्रेमी आहेत उपस्थित त्यांच्या ह्या गोष्टी जास्त प्रकर्षाने लक्षात येतात। यानंतर सरांसारखं व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी सुंदर सात्विक असं निर्माण होत असतं आणि उत्कृष्ट गोष्ट जी आहे त्याची माझी दखल घ्या असं कधीही सांगावं लागत नाही, कारण ते कार्याचं तेज सर्वांपर्यंत नेहमी पोहोचत असतं आणि म्हणूनच सरांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। मला तर असं वाटतं सरांसारख्या व्यक्तिमत्वाला सन्मानित करणं हा सरांचा पुरस्कार नसून त्या पुरस्काराला मिळालेला तो पुरस्कार आहे, त्या पुरस्काराची ती वाढत गेलेली उंची आहे। IIOU वर्ल्ड इंटिग्रेटेड सर्व्हिस महाराष्ट्र राज्य कला पर्यटन सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग, जय सद्गुरू सेवा संस्था पुणे व युवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने दिला जाणारा लोकमुद्रा कला हा विशेष पुरस्कार सरांना जानेवारी 2018 मध्ये पुणे या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। यानंतर किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग व जगन्नाथ शेठ कला संस्था गोवा यांच्या वतीने आयोजित अतुल्य भारत प्रतिभा सन्मान कला साहित्य महासंमेलन पणजी गोवा यांच्या वतीने संगीत कलेतील योगदानाबद्दल कोकण रत्न हा विशेष पुरस्कार सुद्धा सरांना मार्च 2018 मध्ये पणजी गोवा या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता। यानंतर 2 जून 2018 मध्ये मुंबई माटुंगा येथे राष्ट्रीय निसर्ग साधना कला संस्कृती महासंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कला पकवास वादक राज्य पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे। 2 नोव्हेंबर 2018 मध्ये घाटकोपर मुंबई येथे आशियाई कला पर्यटन संस्कृती साहित्य मानव सेवा परिषद यांच्या वतीने ग्लोबल बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया अवॉर्ड सरांना प्राप्त झालेला आहे। मला वाटतं ही यादी एवढी आहे की मी वाचत जाईल तर म्हणजे वेळ कमी पडेल। शब्दबद्ध करणं हे कार्य शब्दबद्ध करणं म्हणजे फार कठीण आहे, पण थोडंसं एक आपला कार्यक्रम सुरू होत आहे तर त्यावेळेमध्ये सरांची ओळख होणं सुद्धा फार महत्त्वाचं। सरांना ओळखतो पण ह्या व्यक्तिमत्वाची उंची किती मोठी आहे ही या निमित्तानं सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न। जय मल्हार सामाजिक विकास ट्रस्ट व वनिता फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने क्रांतीरत्न सेवा अवॉर्ड ठाणे यांच्या वतीने सुद्धा सरांना प्राप्त झालेला आहे। तर एक विशेष सन्मान सरांना सन 2019 मध्ये मिळाला आहे, तो आहे श्रीमती मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच प्रकाश सिंधुदुर्ग मंडळ मुंबई यांच्या वतीने विशेष सन्मान पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे। 4 जानेवारी 2020 रोजी आंदुर्ले गावी म्हणजे सरांचं जे गाव आहे त्या ठिकाणी जो महोत्सव झालेला होता त्या महोत्सवामध्ये कथक शास्त्रीय नृत्य आणि 151 पकवास साथ एकाच रंगमंचावर सादर करून वर्ल्ड रेकॉर्ड एशिया पॅसिफिक रेकॉर्ड बुकमध्ये जागतिक स्तरावर कलाविष्काराची नोंद म्हणजे खरोखर भारावून टाकणारं सरांचं हे कार्य आहे। मगाशीच मी उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सरांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। यानंतर भारतीय संगीत कलापेठ केंद्र वारकरी सांप्रदायिक परीक्षा अभ्यासक्रम आणि त्याचं केंद्र जे सिंधुदुर्गामध्ये आहे ते केंद्र या ठिकाणी मिळून देण्यासाठी प्रथमच मिळून श्री जगन्नाथ विद्यालयाला संकल्पना मिळवली आहे। या दृष्टीने सुद्धा सरांनी फार मोठे
यवतमाळ यांच्या वतीने महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया हा अवॉर्ड सरांना प्राप्त झालेला आहे। या अवॉर्डने सर सन्मानित झालेले आहेत। 6 मार्च 2022 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे तेजस्विनी शिवमल्हार गौरव संमेलनचे झालेले होते। त्या संमेलनामध्ये एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध गायिका रेखा महाजन यांच्या निवड समितीच्या वतीने सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री माननीय किशोरी आंबिये यांच्या हस्ते त्यांना रत्नदुर्ग कोकण गौरव पुरस्कार, आपल्याला माहिती आहे रत्नदुर्ग हा रत्नागिरीमधील फार प्रसिद्ध असा जिल्हा आहे रत्नदुर्ग, तर त्या दृष्टीने तिथली एक सांस्कृतिक परंपरा म्हणून रत्नदुर्ग कोकण गौरव पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झाले। खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणं म्हणजे वाचायला एक 5-10 मिनिटं लागतात हे सांगायला, पण हा जो सगळा सांगीतिक जो प्रवास आहे सरांचा संगीत क्षेत्रामधला तो निश्चितच सहज सोपा नाहीये। त्याच्यासाठी निश्चितच फार मोठी तपस्या, फार मोठी साधना आणि जे क्षेत्र सरांनी निवडलं, ज्या संगीत क्षेत्राची त्यांनी निवड केली, ज्या वादनाची त्यांनी निवड केली त्यांनी पूर्ण झोकून दिलं, पूर्ण वाहून घेतलं त्याला। आणि खरोखर ही सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे। संगीत वादन ही ईश्वराची सेवा आहे। आणि एक असं असतं की आपल्याला एखाद्या ज्या गोष्टीची तळमळ असते, सात्विकपणे आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या निश्चितच कधीतरी पूर्णत्वाला जाते। तर सर सावंत भोसले परिवारामधीलच वंश बांधव आहे आणि सर ज्यावेळी सरांना अगदी आतुरता वाटते सर आम्हाला आवडी देवीचं दर्शन घ्यायचं आहे, तर सर मोठ्या आवडीने या ठिकाणी येतात आणि देवी भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतात। आणि सरांनी अनेक वेळा असं बोलून दाखवलेलं की मला या ठिकाणी यायचं आहे, मला या ठिकाणी आपला कार्यक्रम सादर करायचा आहे। तर सर आज तो सुंदर क्षण आणि एक सुंदर पर्वणी सगळ्या या रसिक श्रोत्यांसाठी या ठिकाणी जुळून आलेली आहे। तर आता जास्त बोलण्याची वेळ घालवत नाही आणि थोडासा आलेख या ठिकाणी आपल्यासमोर सादर करण्याचा सरांची ओळख या ठिकाणी आपल्याला करून देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो। श्री जगन्नाथ संगीत विद्यालय सर्व आमचे सहकारी मित्र, पखवाजवादक, तबलावादक, ढोलकीवादक सर्वजण इथे आज भवानी मातेची सेवा करण्यासाठी आम्ही जमलो आहोत। आपण सर्व सावंत कुटुंबीय, त्याचप्रमाणे कोणकेरी ग्रामस्थ, आपतेष्ट, मित्रपरिवार सर्व उपस्थित आहात। सर्वांचे आशीर्वाद मागतो। सावंत मॅडमांनी आमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय। खरंच ही सर्व कृपा आहे ती मातेची, आमच्या भवानी मातेची। त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य डॉक्टर श्री दादापर आदरणीय भजन सम्राट भालचंद्र केवसकर यांचे आशीर्वाद, आपण सर्वांचे गोड आशीर्वाद, श्रोत्यांचे, चाहत्यांचे, आणि यामुळेच कुठेतरी हे कार्य करताना परमेश्वर कधी आपल्याला कायम आशीर्वादच देतो आणि हा मिळत राहील आपण सर्वांच्या सोबत असताना आम्हाला भीती नाही। त्याचप्रमाणे माझे सहकारी सुद्धा दत्तप्रसाद खडपकर, सचिन कातवणकर, अमित उमळकर, प्रफुल्ल रेवणकर, त्याचप्रमाणे गायिका आमच्या गौरी, त्याचप्रमाणे गोवेकर साहेब, सर्वांची साथ आज इथे आमचे तबलावादक विनायक जोशी सुद्धा आहेत। सर्वांची साथ इथे मुलाची लाभलेली आहे आणि आपण सर्वांचा जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो। आमचे गायक संगीत अलंकार श्री अजितजी गोसावी सर यांचे शिष्योत्तम शिष्य आहेत श्री अमितजी उमळकर, आणि त्याचप्रमाणे आमच्या गावचे संगीत रत्न ज्यांनी संगीत अलंकार ही पदवी संपादन केलेली आहे असे प्रफुल्लजी रेवणकर, बहारदार आपल्या या गणपतीच्या गीताने गणपतीचा आवाहन करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो। सर्वांचे आशीर्वाद असू द्या। माझे मृदुंग टाळ विणा
आदरणीय गुरुवर्य श्री अरुणजी केळुसकर यांचे ते शिष्योत्तम शिष्य आहेत आणि काल आमच्या गावी आदरणीय डॉक्टर श्री सचिन कपोटे सर यांची तबला पकवाज कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला सुद्धा यांनी सहभाग घेतलेला आणि यांचं वादन बघून, हाताची ठेवण, अक्षरांची शुद्धता बघून संगीताचार्य श्री कचोटे सर यांनी सुद्धा विनायक बद्दल गौरवोद्गार काढले. आपण सुद्धा जोरदार टाळ्याने त्यांचं कौतुक करूया. पायाने पुढे जातो तेवढेच पण आपण मागे जातो. धागे तिकट धागे तिकट तिकट न धागे मागे येताना धागे तिकट धागे तिकट तिकट न धागे एकदा तिकट धागे तिकट 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 धागत धागे देता धागे 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 चक्रधार
आई भवानी आणि या आई भवानीची सेवा करताना काही सर्व गुरुकृपेने मातेच्या आशीर्वादाने रसिक मायबापांच्या आशीर्वादाने थोडस तसा भवानी आईवर पराणरूपी लिखाण थोडस रात्री केलं आणि ते मातेच्या चरणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. तसंच कुंकेरी गाव म्हणजे खरोखर आज जर बघायला गेलं तर भवानी मातेप्रमाणे भावई माता सुद्धा इथे बसलेली आहे. उडा उत्सव हा सुद्धा देखील खूप मोठा उत्सव मानला जातो. लाखोंचा भाविक या कुंकेरी गावामध्ये पदस्पर्श होतो या निमित्ताने आणि असा सुजलाम सुफलाम गाव आणि थोडासा यावर वरण सादर करण्याचा प्रयत्न करतो. आई भवानी माता जननी सावंत भोसले कुलस्वामिनी. झाला द्या थोडं सायलेंट आहे. आई भवानी माता जननी सावंत भोसले कुलस्वामिनी. कुंकेरी ग्रामी तू बसली, कुंकेरी ग्रामी तू बसली, ही भूमी ही पावन झाली. सत्वरी भक्तांचे तू संकटहारी. सदा कृपा करी आम्हा भक्तावरी. भरण्यावरती तुझी येती, भरण्यावरती तुझी येती ही साडी. गोंधळ होत असे आईचा, गोंधळ होत असे 3 वर्षावरी. मोठा उत्सव भक्तिभावाने साजरा होतो आईचा गोंधळ, त्रैवार्षिक गोंधळ. आणि याला सुद्धा सर्व सावंत कुटुंबीय जरी परदेशात असले तरी सुद्धा नित्य नियमाने ते त्या दिवशी हजर राहतात न चुकवता. गोंधळ होत असे आईचा, गोंधळ होत असे 3 वर्षावरी. दाना दादिना दाना दादिना दाना दादिना दाना दादिना दाना दादिना सवे माता भावई आई, सवे माता भावई आई. तुला जत्रेची किमया ही न्यारी. दाटी होत असे या जवळ ठाई. गर्दी बघा, भक्तजनांची गर्दी या होळा उत्सव पाहण्यासाठी आणि ते दर्शन घेण्यासाठी या कुंकेरी गावामध्ये देशोदेशातून लोक येत आहेत. दाटी होत असे या जवळ ठाई.